स्वीकारले आणि मग हे स्वीकारलेले शब्द जे आहेत आपण मराठी भाषेमध्ये समानार्थी शब्द, काही नवीन आलेले शब्द, मराठीतले एकाच शब्दासाठी अनेक वेळा वापरलेले शब्द, या सर्वांचं संमिश्रण करून समानार्थी शब्द ते अभ्यासक्रमामध्ये घेतलेले आहेत आणि ज्या शिष्यवृत्तीची तयारी केली जाते या शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी प्रश्न संख्या 1 त्यासाठी 2 गुण आहेत आणि यासाठी भारांश 4 आहे. समानार्थी शब्दांची जास्तीत जास्त आपल्याला तयारी शिष्यवृत्तीसाठी करावी लागते. 4% भारांश आहे, 2 गुण आहेत आणि यावर एक प्रश्न विचारला जातो. तत्पूर्वी मी माझा छोटासा परिचय करून देतो. मी शहादेव काशीनाथ नागरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनोशी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. या ठिकाणी आता आपण आपल्या घटकाला सुरुवात करूया. समानार्थी शब्द पाहत असताना या ठिकाणी पहिला शब्द आपण पाहतोय अभिनेता. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये कलाकार काम करत असतात. त्यासाठी काही जण मराठीमध्ये अभिनेता म्हणतात, इंग्रजीमध्ये त्यासाठी वेगळा शब्द आहे, ऍक्टर म्हटलं जातं. मग मराठीमध्ये अभिनेता म्हटलं जातं. अभिनेता तो नेता असतो, पण अभिनयामधला तो नेता असतो. म्हणून त्यासाठी अभिनेता या शब्दासाठी दुसरा एक समानार्थी शब्द आहे आणि तो म्हणजे नट. मराठीमध्ये आपण त्याला अभिनेताही म्हणतो, नटही म्हणतो. आता दुसरा शब्द आपण पाहूयात, अपराध. वेगवेगळ्या बातम्या आपण ऐकत असतो, टीव्हीवर ऐकतो, वर्तमानपत्रामध्ये वाचतो, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इंस्टाग्राम, फेसबुक, काय जे काही असेल त्या ठिकाणी बातम्या येतात. अमुक अमुक व्यक्तीने अपराध केला, काही वेळा येतो त्याने गुन्हा केला. हा समानार्थी शब्द आहे. अपराध हा जो मराठी भाषेतील शब्द आहे यासाठी दुसरं त्याला समानार्थी शब्द आहे गुन्हा. पुढचा आपण शब्द पाहूयात, अग्नी. अग्नी अनेकदा बातम्यामध्ये पाहतो आपण, इमारतीला आग लागते, जंगलामध्ये अग्नी पेटला जातो. मग त्या संदर्भात अग्नी या शब्दाला समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्या समोर दिसत आहे, आग, अनल. अग्नी या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे आग, दुसरा समानार्थी शब्द आहे अनल. त्याचबरोबर पावक, वने, विस्तव. खेडेगावामध्ये हा विस्तव शब्द पूर्वी वापरला जायचा. आता गॅस आलेला आहे सगळीकडे, त्यामुळे विस्तव आणि आग, अग्नी याच्याशी जास्त आता गरज पडत नाही. पण पूर्वी ग्रामीण भागामध्ये जे जाळव लाकूड असायचं त्या लाकडापासून चुलीवर स्वयंपाक केला जायचा. मग त्या ठिकाणी विस्तवाशी निगडित शब्द वापरला जायचा. विस्तव, अग्नी, आग असे शब्द वापरले जायचे. आता गॅस आल्यामुळं या विस्तवाशी फार काही संबंध खेडेगावातील लोकांचा सुद्धा राहिलेला नाही. त्यानंतर आपण पुढील शब्द पाहणार आहोत, अत्याचार. एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होतो, त्याच्यावर अन्याय केला जातो, जुलूम होतो त्या व्यक्तीवर. म्हणजे अत्याचार हा जो शब्द आहे या शब्दाला समानार्थी शब्द आहे अन्याय. एखाद्यावर अत्याचार होणं, अन्याय होणं, त्यावर जुलूम केला जातो. म्हणजे अत्याचार, अन्याय, जुलूम हे समानार्थी शब्द आहेत. पुढचा शब्द पाहूया आपण, अचल. अचल, एखादी वस्तू एका ठिकाणी स्थिर असते किंवा एखादी वस्तू वेगाने पुढे जात असते. वेगाने पुढे जाणाऱ्या वस्तूला आपण चल अवस्थेतील वस्तू म्हणतो किंवा वाहन म्हणतो. आणि एका ठिकाणी जी वस्तू किंवा वाहन असेल किंवा एखादा पदार्थ ठेवलेला असेल त्याला स्थिर हा शब्द आहे. अचल, स्थिर, शांत आणि पर्वत असे अचल वस्तूसाठीचे हे समानार्थी शब्द आहेत. पुढचा शब्द आहे अपाय. अपाय पाहूयात आपण या ठिकाणी त्याचे समानार्थी शब्द. अपाय या शब्दासाठी समानार्थी शब्द त्रास, इजा. अपाय झाला, इजा झाली, त्रास झाला, हे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा शब्द आहे अमृत. आता पूर्वी
अगदी वेगवेगळ्या ग्रंथामध्ये हा शब्द वापरला जायचा. अमृत पिल्याने काय होतं, विष पिल्याने काय होतं. विष पिल्याने माणूस मरतो, अमृत पिल्याने माणसाचं आयुष्य वाढतं. वेगवेगळ्या ग्रंथामध्ये देव आणि दानवांचं युद्ध झालं वगैरे, मग त्याच्यामध्ये अमृत सापडलं, अमृताचा काय वापर केला गेला, असे शब्द आलेले आहेत. मग त्यासाठी अमृताला समानार्थी शब्द पियुष, अमृत समानार्थी शब्द पियुष. त्याचबरोबर दुसरा समानार्थी शब्द सुधा. तिसरा समानार्थी शब्द त्यासाठी आहे संजीवनी. पहा, अमृत या शब्दासाठी पहिला समानार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहिला पियुष, दुसरा आहे सुधा आणि तिसरा आहे संजीवनी. त्यानंतर पुढचा शब्द आपण पाहूया औचित्य. आपल्या घरी एखादा पाहुणा येतो, औचित्य येतो, आपल्याला काही कल्पना दिली जात नाही, काय नाही, आपण आश्चर्यचकित होतो अशा वेळेस आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला पाहून. मग आपण असं म्हणतो त्यावेळेस औचित आले, एकदम आले, अचानक आले. हे एकच समानार्थी शब्द, एकच शब्द आहे त्यासाठी, औचित, एकदम, अचानक. आता पहा, सध्या आपण जे ग्रामीण भागातील मुलं आहेत यांच्या लक्षात आलं असेल की दररोज ढग येतात पण पाऊस येत नाही. वारा सुटलेला आहे जोराचा, वारा काय थांबत नाही, पाऊस काही येत नाही. शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, कोणी सरकी लावली, कोणी बाजरी पेरलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वातावरण कसं झालेलं आहे, दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली. म्हणजेच आवर्षण. आवर्षण या शब्दासाठी कोणी म्हणतं आवर्षण, कोणी म्हणतं दुष्काळ. दुष्काळ म्हणजे पाऊस न पडणे. आजचं वातावरण हे तसंच झालेलं आहे. त्या ठिकाणी आता पुढचा शब्द आपण घेऊया अविरत. आपण सर्वजण शिष्यवृत्तीचा अभ्यास करतो आहोत, नवोदयचा अभ्यास करत आहोत. या दोन्ही परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे. आपण जर ठरवलं की मला एकाच दिवसात सगळा अभ्यास करायचा आहे, शक्य होणार नाही. आपल्याला हे सुरुवातीपासून सतत अखंड अभ्यास करावा लागेल, तयारी करावी लागेल, म्हणजे आपलं जे ध्येय आहे, इच्छित ध्येय, आपण ते साध्य करू शकतो. विद्यार्थ्याला सतत अखंडपणे अविरतपणे कष्ट करावे लागतात. जसे शेतकऱ्याला शेतामध्ये कष्ट करावे लागतात. अचानकच एखादं पीक पेरलं की लगेच त्या पिकाला कंस आले, लगेच घरात धान्य आणलं, असं होतंय का? अजिबात होत नाही. त्यासाठी शेतकऱ्याला सुद्धा अविरतपणे कष्ट करावे लागतात, सतत कष्ट करावे लागतात, अखंडपणे कष्ट करावे लागतात. पुढचा शब्द आपण घेऊया अनर्थ. एखादं संकट येतं, दुष्काळाचं संकट असेल, महापुराचं संकट असेल, त्याला आपण अरिष्ट म्हणतो, अनर्थ म्हणतो, है की नाही? म्हणजे अनर्थ या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे अरिष्ट, संकट. पुढील शब्द पाहू आपण अरण्य. आपल्याला जसं शहरामध्ये फिरायला आवडतं तसं आपल्या या निसर्गामध्ये जंगल आहे, अरण्य आहे, यात मध्ये सुद्धा फिरायला गेलं पाहिजे. मग काय होतं, कायम घरामध्ये राहून, कायम शहरामध्ये राहून आपल्याला कंटाळा येतो, है की नाही? मग आपण फिरायला जातो. कुठं फिरायला जातो? रानात फिरायला जातो. कोणी म्हणतं रानात गेला, कोणी म्हणतं वनात गेला. वन, कानन, अरण्य, ज्या ठिकाणी घनदाट जंगल असेल, झाडं झुडपं असतील, प्राणी असेल, पक्षी असतील, त्याला आपण काय म्हणतो? वन म्हणतो किंवा अरण्य म्हणतो. म्हणून अरण्य या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत रान, वन, कानन. ठीक आहे, आपण पुढील शब्दाकडे जाऊ. त्याचबरोबर विपिन आणि जंगल हे सुद्धा त्यासाठी समानार्थी शब्द आहेत. अहंकार. काही मुलं अभ्यास भरपूर करतात, है की नाही? काही मुलं थोडासा अभ्यास कमी करायचा प्रयत्न करतात, पण सर्वांनीच अभ्यास छान केला पाहिजे. एखादा मुलगा भरपूर अभ्यास करतो, त्याला यश चांगलं येतं. एखादा मुलगा अभ्यास तर करत नाही, पण त्याला वाटतं मला चांगले मार्क पाडावेत. कधी कधी त्याला असा गर्व आल्यासारखं होतो, मला अभ्यास नाही करायचा, घरच्यांना सांगतो मला नाही अभ्यास करायचा, असं घमेंडीत बोलतो. अहंकार, गर्व, घमेंड हे सर्व शब्द समानार्थी आहेत, है की नाही? म्हणून आपण अभ्यास करताना अतिशय सातत्यपूर्ण अभ्यास केला पाहिजे. कोणताही गर्व ठेवायचा नाही, घमेंड ठेवायचं नाही. आपल्याला यश संपादन करायचंय, आपण आपला अभ्यास सतत केला पाहिजे. पुढचा समानार्थी शब्द आपण पाहूया आई. आता आई या शब्दासाठी समानार्थी शब्द या ठिकाणी पहा माता.
दुसरा समानार्थी शब्द आहे जननी, पाहूयात आपण. तिसरा समानार्थी शब्द आहे माऊली. त्यानंतर माय, मातोश्री, जन्मदात्री. पा या ठिकाणी आई या एकाच शब्दासाठी समोर समानार्थी शब्द किती आलेले आहेत? माता, जननी, माऊली, माय, मातोश्री, जन्मदात्री. आई या एकाच शब्दासाठी एवढे समानार्थी शब्द आहेत. सर्वांना आई आवडते. का बरं आई आवडते? आपल्याला खूप मदत करते, अभ्यासामध्ये मदत करते, शाळेला पाठवते, डब्बा देते, आजारपणात मदत करते. आई सर्वांना आवडते, की नाही? म्हणून आपण आईसाठी वेगवेगळे शब्द वापरतो. आईला माऊली पण म्हणतो, आईला माय पण म्हणतो. आता अनेकांच्या घरावर मातोश्री शब्द तुम्ही पाहिला असेल शाळेला जाताना. मातोश्री हे आईसाठीच म्हटलेलं आहे. जन्मदात्री, जिने आपल्याला जन्म दिलेला आहे, तिला आपण जन्मदात्री म्हणतो. म्हणजे पहा, आई या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत माता, जननी, माऊली, माय, मातोश्री आणि जन्मदात्री. पुढील शब्दाकडे जाऊ आपण. आरसा. आरसा सर्वांना आवडतो. आपण जे आहोत ते जसं तसं आरशामध्ये दिसतं. आपण छान जर कपडे घातले, आपण छान मेकअप केली की आरशामध्ये सुद्धा आपण जसे तसं दिसतो, हे की नाही? आरशासाठी पूर्वी हा शब्द वापरायचे दर्पण. ग्रामीण भागामध्ये या शब्दाचा वापर जास्त व्हायचा, दर्पण. शब्द पाहू आपण, आकाश. आपल्याला आकाश निरीक्षण करायला आवडतं. आकाशाकडे पाहतो आपण, ग्रह तारे आकाशामध्ये दिसतात, हे की नाही? आकाशासाठी समानार्थी शब्द पाहूयात आपण. गगन, नभ, अंबर, व्योम, कुणी म्हणतं आभाळ. ग्रामीण भागामध्ये सरळ मुलं बोलून जातात, चला आभाळाकडे पाहूया, ढग आलेत का, हे की नाही? मग आकाश या शब्दासाठी जे समानार्थी शब्द आहेत, गगन, नभ, अंबर, व्योम, आभाळ. ठीक आहे, आपण पुढच्या शब्दाकडे जाऊया. आयुष्य. आपलं जे आयुष्य आहे, या आयुष्यालाच जीवन हा सुद्धा शब्द आहे. या जीवनामध्ये आपण म्हणतो, या जीवनामध्ये असं करायला पाहिजे, आयुष्यामध्ये असं करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, वेळेवर काम करायला पाहिजे, घरच्यांना मदत करायला पाहिजे. आयुष्य या शब्दासाठी जीवन हा समानार्थी शब्द आहे. पुढील शब्दाकडे आपण वळूया. आनंद. हो, त्या ठिकाणी आनंद या शब्दासाठीचे समानार्थी शब्द पहा. या ठिकाणी आनंद त्यासाठी समानार्थी शब्द आहे हर्ष. दुसरा समानार्थी शब्द आहे मोद. तिसरा समानार्थी शब्द आहे तोष. आणि चौथा समानार्थी शब्द आहे आमोद. म्हणजे आनंद या शब्दासाठी कोणी म्हणतं हर्ष झाला, मोद झाला, तोष, आमोद, हे सर्व काही एकच शब्द आहेत. म्हणजे आनंद या शब्दासाठी 4 समानार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहिले. हर्ष, मोद, तोष आणि आमोद. त्यानंतर पुढील शब्दाकडे आपण वळूयात. पुढचा शब्द आहे आश्चर्य. कधी कधी तुम्हाला अगदी नवल वाटतं, अचंबा वाटतो, आश्चर्य वाटतं, अरे काय छान झालं, अरे असं कसं झालं, हे की नाही? आपल्याला नवल वाटतं म्हणजेच काय, आश्चर्य वाटतं, बरोबर? म्हणजे आश्चर्य या शब्दासाठी नवल वाटणे, अचंबा वाटणे हे समानार्थी शब्द आपण वापरत असतो. पुढच्या शब्दाकडे आपण वळूयात. आज्ञा. आज्ञा, आदेश, हुकूम. घरातील जे कर्ते माणसं असतात ते आपल्याला आदेश देतात, हे तुम्ही हे काम करा, तुम्ही वेळेवर शाळेत जा, आपण गेलं पाहिजे, तुम्ही अभ्यासाला बसा, बसलं पाहिजे. आपल्याला एखाद्याने जर आज्ञा दिली ना, आपल्याला वाटतं हे काय भाऊ आहे, कशाला पाहिजे. आदेश देतात मोठी माणसं, आपल्या लहान मुलांना आदेश देतात, तुम्ही वेळेवर शाळेत गेलं पाहिजे, वेळेवर गृहपाठ केला पाहिजे, वेळेवर अभ्यास केला पाहिजे. शिक्षक पण आदेश देतात विद्यार्थ्यांना, हे की नाही? रांगेत बसा, प्रार्थना म्हणा, राष्ट्रगीत म्हणा. आज्ञा या शब्दासाठीचे हे शब्द आहेत. आदेश देणं, हुकूम देणं. यानंतर पुढील शब्द पाहूया. आपत्ती. आपत्ती, नैसर्गिक आपत्ती असे शब्द वापरतो आपण. आपत्ती येणं म्हणजे संकट येणं.
शेतकऱ्यावर संकट येतात, कोणावरही संकट येऊ शकतं. म्हणून आपत्ती या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे संकट. पुढील शब्द पाहू आपण, आसन. आसन व्यवस्था लग्न मंडपात केलेली असते पहा, शाळेमध्ये सुद्धा आसन व्यवस्था केलेली असते, बैठक व्यवस्था केलेली असते. तुम्ही परीक्षेला जाता है की नाही, आता स्कॉलरशिपच्या परीक्षेला तुम्ही जाणार आहात, तिथं तुम्हाला गेल्याच्या नंतर आसन व्यवस्था केलेली असेल, बैठक व्यवस्था केलेली असेल. म्हणजे आसन व्यवस्था म्हणजेच बैठक व्यवस्था. ज्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे अशा ठिकाणीची सोय केलेली असते, तिला बैठक व्यवस्था किंवा आसन व्यवस्था असं म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे आस. आस या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे इच्छा, मनीषा. पुढील शब्दाकडे जाऊ आपण, आसक्ती. काही काही माणसाला खूपच मलाच सगळं काही पाहिजे. सावकार लोक असतात खेडेगावामध्ये, त्यांना भरपूर पैसा हवा असतो. लोकांना व्याजाने पैसे वाटणं, भरपूर व्याज लावणं, त्यांच्याकडून पैसे घेणं. मलाच पैसे पाहिजेत, मला सर्व जमीन पाहिजे, मला सगळं काही पाहिजे, असं त्यांना लोभ असतो, हव्यास असतो. काही छोट्या मुलांना पण पहा, घरामध्ये 2-3 बहिणी असतात आणि एक मुलगा असतो. आता त्या मुलाला काय वाटतं, बाबांनी आणलेला खाऊ मलाच सर्व पाहिजे. पण तसं नाही, घरामध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो ते सर्व समान असतात. बाबांनी जर खाऊ आणला तर तो त्या मुलींना पण दिला पाहिजे, मुलांना पण दिला पाहिजे, सर्वांना समान वाटणी केली पाहिजे की नाही. नुसतं मुलाला सर्व काही, मुलींना काहीच नको, त्या गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणजे लोभ असणं किंवा हव्यास असणं, यासाठी आसक्ती हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आसक्ती या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे लोभ, हव्यास. अंग, आपलं अंग, आपलं शरीर, त्यासाठीचे समानार्थी शब्द आहेत. तनू म्हटलं जातं, कोणी काया म्हणतं, कोणी देह म्हणतं, ठीक आहे नाही. अंग या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत शरीर, तनू, काया, देह. ठीक आहे, आपण आता पुढच्या शब्दाकडे जाऊया. अंगार, निखारा. चूल पेटली की चुलीमध्ये लाकूड जाळल्याच्या नंतर कोळसा तयार होतो. कोळसा हा गरम असतो ना, त्याला निखारा असं म्हटलं जातो, अंगार म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे अंत. एखाद्या गोष्टीचा शेवट होतो, एखाद्या गोष्टीचा शेवट होतो, किंवा एखादं जे काम हाती घेतलं त्याचा पण शेवट होतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अंत झाला, शेवट झाला, अखेर झाला. अंत या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत शेवट, अखेर. पुढचा शब्द पाहूया, अंतरिक्ष. हा, अंतरिक्ष, अवकाश. जसं संशोधक प्रयोगशाळेमध्ये अभ्यास करतात, तसं अंतराळात जाऊन सुद्धा तारे, ग्रह, हवामान, जगावर त्याचा होणारा परिणाम यासाठी अंतरिक्ष किंवा अवकाशामध्ये जाऊन सुद्धा अभ्यास केला जातो. आपण वेगवेगळे माध्यम पाहतो, त्या माध्यमावरून आलेल्या बातम्यातून आपल्याला कळतं की आता अवकाशामध्ये अमकी अमकी टीम गेलेली आहे अभ्यास करण्यासाठी. म्हणजे अंतरिक्ष या शब्दासाठी अवकाश हा शब्द समानार्थी आहे. इहलोक, मृत्यूलोक. वेगवेगळ्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे, चांगलं काम केलं की त्या माणसाला मोक्ष मिळतो, तो स्वर्गात जातो. जो चांगलं काम करत नाही तो मृत्यू लोकात जातो. स्वर्गामध्ये जायचं असेल म्हणजे चांगलं काम करा. स्वर्ग असेल, मृत्यू लोक असेल, या बाबतीत आपण घुसण्यापेक्षा आपण चांगलं काम केलं पाहिजे, इतरांना मदत केलं पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या आईला मदत केली पाहिजे कामामध्ये, वडिलांना मदत केली पाहिजे, शेजाऱ्यांना मदत केली पाहिजे. चांगलं काम करा. चांगलं काम केल्याच्या नंतर आपल्याला चांगलंच बक्षीस मिळणार आहे. या ठिकाणी इहलोक म्हणजेच मृत्यूलोक. मृत्यूलोक, इहलोक हा शब्द समान आहे. इशारा, इशारा, सूचना. वेगवेगळ्या मार्गामध्ये इशारे लावलेले असतात, सूचना लावलेल्या असतात. इकडून वळा, वाहने थांबा, समोर पूल आहे, काम चालू आहे, इशारा लावलेला असतो पहा हायवेच्या कडेने, रस्त्याच्या कडेने. म्हणजेच काय असतं, त्या ठिकाणी खून असते, सूचना असते, इशारा केलेला असतो. या ठिकाणी इशारा शब्दासाठी सूचना आणि खून हे दोन समानार्थी शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. इंद्र, असं म्हटलं जातं देवांचा राजा इंद्र, ठीक आहे नाही. मग या इंद्रासाठी समानार्थी शब्द आहे सुरेंद्र, देवेंद्र, ठीक आहे नाही. शब्द घेऊ आपण, कमतरता, उणीव. आपण एखादं काम करतो परंतु कधी कधी आपल्या कामामध्ये उणीव राहत असते पहा. तुम्हाला जर सांगितलं चला मुलांना आपल्याला बागेला खत द्यायचंय किंवा बागेला पाणी द्यायचंय किंवा आपल्याला मैदान सफाई करायची,
काही मुलं खूप चांगलं काम करतात, काही मुलांकडून थोडीशी कमतरता राहते, है की नाही? म्हणजे उणीव राहते, न्यूनता, कमीपणा, हे सर्व उणीव या शब्दासाठीचे समानार्थी शब्द आहेत. शब्द आपण पाहूया, उपवन. बगीचा. सर्वांना बाग आवडते. का बरं आवडते बाग? बागेमध्ये फुलं असतात, है की नाही? आणि त्या फुलांवर मधमाशा येतात, फुलपाखरं येतात. लहान मुलांना, तुमच्यासारख्या मुलांना तर खूपच आवडते बाग, बागेमध्ये फिरायला जाणं, आणि गेलं पाहिजे. घरामध्ये राहून सतत एकाच ठिकाणी बसून राहिलं तर त्याचा उपयोग नाही. आपल्या शरीरासाठी आपण बागेमध्ये फिरायला गेलं पाहिजे. त्या ठिकाणी शुद्ध हवा मिळते, ऑक्सिजन मिळतो, है की नाही? म्हणजे बागेसाठी, बगीच्यासाठी तो उपवन हा शब्द आहे. बाग उपवनासाठी समानार्थी शब्द आहे. त्यासाठी काही लोक उद्यान पण म्हणतात, वाटिका पण म्हणतात. म्हणजे उपवन या शब्दासाठी बगीचा, बाग, उद्यान, वाटिका हे शब्द आहेत. उदर, श्लोक आपण म्हणतो ना, जेवायला ज्यावेळेस बसतो दुपारच्या सुट्टीत, भात खाण्यासाठी बसतो किंवा जेवणासाठी बसतो. उदर भरण नोव्हे जाणीचे यत्न कर्म, हे की नाही? उदर म्हणजे पोट. उदर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे पोट. पुढचा शब्द आहे उदास. उदास शब्द. कधी कधी काय होतं, आपल्याला कंटाळा येतो, थकवा येतो, अभ्यास करून म्हणा किंवा एखादं काम करून, मग आपण खिन्न होतो थोडस, है की नाही? थकवा येऊ द्यायचा नाही, खिन्नता येऊ द्यायची नाही. दुःख, उदास, उदास होणं, खिन्न होणं, दुःखी होणं, नेहमी फ्रेश राहिलं पाहिजे. जर आपण दुःखी राहिलो तर आपलं चुकीचं काम होऊन जाईल, चुकीचे काम आपल्या हातून घडतील. म्हणून अभ्यास करताना, शाळेमध्ये किंवा जिथं तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही अतिशय फ्रेश राहिले पाहिजे, चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजे, हसत खेळत राहिले पाहिजे, दुःखी राहायचं नाही. उत्कर्ष, भरभराट. पा उत्कर्ष, एखाद्या कुटुंबाचा उत्कर्ष होतो. त्यांचे मुलं चांगले काम करतात, त्यांचे आई वडील शेतामध्ये काम करतात, मग त्यांना उत्पन्न चांगलं मिळतं, शेतामध्ये पीक चांगलं येतं, त्या कुटुंबाची भरभराट होती, ठीक आहे नाही? उत्कर्ष होणं म्हणजे त्या कुटुंबाची भरभराट होणं, हे समानार्थी शब्द आहे. उपद्रव, आपण कोणालाही उपद्रव द्यायचा नाही, त्रास द्यायचा नाही. रस्त्याने चाललं, एखाद्याला काय वाटतं, चला कुत्रा दिसला समोर, ते उचलतं दगड मारतो त्याला. कुत्रा हा सुद्धा प्राणी आहे, बरोबर? जसा आपला जीव आहे तसा कुत्र्याचा जीव आहे. कुत्रा समोर दिसला, त्याला दगड मारायचा नाही, त्याला त्रास द्यायचा नाही, त्याचा छळ करायचा नाही. प्राणी मात्रावर दया केली पाहिजे, त्यांना त्रास द्यायचा नाही. प्राण्यांना उलट तुम्ही त्या कुत्र्याला खाऊ घाला, तुमचा उरलेला डबा, पाणी द्या त्याला प्यायला, पाणी टाका. प्राण्यांना त्रास द्यायचा नाही. जसं घरामध्ये माणसांना आपण त्रास देत नाही, त्यांची सेवा करतो, तसं प्राण्यांना सुद्धा उपद्रव करायचा नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही, त्यांचा छळ करायचा नाही. उपद्रव शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. ऊर्जा, जसं आपण आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं की गाडीमध्ये एक ऊर्जा तयार होते, पेट्रोल पासून शक्ती निर्माण होते, गाडी वेगाने चालते. आपल्याला सुद्धा ऊर्जा मिळण्यासाठी, शक्ती मिळण्यासाठी खावं लागतं. आपली ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळते, है की नाही? म्हणजे ऊर्जा या शब्दासाठी शक्ती हा समानार्थी शब्द आहे. एकजूट, मागच्या वर्षी आपण सर्वजण स्पर्धा खेळण्यासाठी गेलो होतो केंद्र शाळेत, बरोबर? त्या ठिकाणी आपले संघ होते, खो खोचा संघ होता, कबड्डीचा संघ होता. आपण कसे खेळलो? एकजुटीने. आपला संघ जिंकला, तालुक्याला गेला. कशामुळे गेला? एकटा महेश खेळला म्हणून गेला का? एकटी अंकिता खेळली म्हणून खोकाचा संघ तालुक्याला गेला का? नाही. पूर्ण संघामध्ये काय होती? एकजूट होती, एकी होती. सर्वांनी मिळून जर चांगलं काम केलं, तर एकीने काम केलं, ऐक्य भावनेतून, एकतेतून सगळ्यांनी काम केलं, एकजुटीने काम केलं, तर संघ जिंकतो, है की नाही? आपल्याला आपला देश उज्ज्वल बनवायचा असेल, भारताला पुढे न्यायचं असेल, तर देशातील सर्व नागरिकांनी, मग अगदी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एकजुटीने काम केलं पाहिजे, तर आपला देश पुढे जाऊ शकतो. एकजूट या शब्दासाठी हे 3 समानार्थी शब्द या ठिकाणी आहेत. एकी आहे, ऐक्य आहे, एकता आहे. पुढचा समानार्थी शब्द आपण पाहूया, पुढचा शब्द पाहूया, ऐश्वर्य, श्रीमंती, वैभव. कष्ट करा, तुम्हाला मोठे झाल्याच्या नंतर ऐश्वर्य मिळेल. आतापासून तुम्ही सराव करा. अगदी स्कॉलरशिपचा असेल, नवोदयचा असेल, शिक्षकांनी वर्गात शिकवलेले विषय असतील वेगवेगळे, तुम्ही बारकाईने लक्ष द्या. प्रत्येक गोष्ट बारकाईने घरी गेल्याच्या नंतर परत ते पाठ वाचा, त्यावर अभ्यास करा, आणि मग तुम्ही मोठे होणार, यशस्वी होणार. तुम्हाला ऐश्वर्य मिळेल, त्यातून तुम्हाला आपोआपच श्रीमंती येईल.
नुसती पैशाने श्रीमंती मिळावी असं काय नाही, मनाची सुद्धा श्रीमंती असावी लागते, वैभव असावं लागतं. या ठिकाणी ऐश्वर्य या शब्दासाठी जे समानार्थी शब्द आहेत, श्रीमंती आणि वैभव. औक्षण, आपल्या घरी जर एखादे महाराज आले किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने यश संपादन केलं की त्याचं औक्षण केलं जातं, ओवाळणी केली जाते. दिवाळीच्या सणाला सुद्धा कुटुंबातील व्यक्तींना ओवाळलं जातं, है की नाही. औक्षण या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे ओवाळणे. पुढच्या शब्दाकडे आपण जाऊया, कष्ट. सर्वांना कष्ट करावे लागतात. आपले आई वडील कष्ट करतात, आई वडिलांनी कष्ट केलं. तुम्हाला भाकरीची गोष्ट सर्वांना माहिती आहे. भाकरी काय लगेच तयार होऊन आपल्या ताटात आली असं नाही. त्यासाठी बी पेरणं, त्याचा खुरपणी करणं, पाणी देणं, फवारणी करणं, राखण करणं, त्याच्यावर शेतामध्ये मळणी करणं, मळणी यंत्रातून धान्य काढणं, गिरणीतून दळून आणणं, असे कष्ट सगळे करावे लागतात. त्यावेळेस आपल्या ताटामध्ये भाकरी येते, बरोबर ना. अचानकच डब्यात भाकरी येऊन बसली असं झालंय का. कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, श्रम करावे लागतात. पुढच्या शब्दाकडे जाऊ आपण, करमणूक. करमणूक शब्द या ठिकाणी, करमणूक या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे मनोरंजन. करमणूक शब्दासाठी समानार्थी शब्द आहे मनोरंजन. आपण आपली करमणूक होण्यासाठी टीव्हीच्या समोर बसतो. काही मुलं मोबाईल मध्ये पाहतात आपलं मनोरंजन होण्यासाठी. पण मोबाईल जास्त वेळ पाहायचा नाही. तर एखादी शिवाजी महाराजांची मालिका असेल किंवा एखादा शैक्षणिक कार्यक्रम असेल किंवा ऑनलाईन तासिका असतील, तेवढ्या पुरतं मनोरंजनही होईल आणि ज्ञानग्रहण पण करता येईल. त्यासाठी थोडा वेळ मोबाईल वापर. टीव्हीचा वापर सुद्धा निव्वळ करमणूक म्हणून अजिबात करायचं नाही. टीव्ही पुढे पण जास्त वेळ बसायचं नाही. काही बातम्या असतील, महत्वाच्या बातम्या असतील किंवा काही सिरीज असतील इतिहासातल्या किंवा शैक्षणिक कार्यक्रम असेल, तेवढ्या पुरता टीव्ही पहा. मोबाईल सुद्धा कामाकामीच पहा, जास्त वेळ मोबाईल पाहू नका, आपल्या डोळ्यांना त्रास होतो. म्हणजे करमणूक म्हणून टीव्ही पाहणं किंवा सततचा मोबाईल पाहणं हे आपल्या डोळ्यासाठी किंवा आपल्या मेंदूसाठी हानिकारक आहे. सतत न पाहता आपल्याला ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस कामाकामी आपण आपली करमणूक करून घ्यायची, मनोरंजन करून घ्यायचे. शब्द आपण पाहूयात, कट. कारस्थान. पूर्वीच्या काळी इतिहासामध्ये असं काही घडलेलं आहे की आमच्या राजाने त्या दुसऱ्या राजाच्या विरुद्ध कट केला, त्याची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला, कारस्थान केलं, हे की नाही. कारस्थान करणे म्हणजेच कट करणे. कट या शब्दासाठीचा समानार्थी शब्द आहे कारस्थान. पुढच्या शब्दाकडे वळू आपण, कटी, कंबर. आपल्या कमरेसाठीच हा समानार्थी शब्द आहे, कटी, कंबर. कठोर, निर्दय, निष्ठुर. कठोर असे निर्णय घेतले जातात असं म्हटलं जातं. कठोर म्हणजेच काय, निर्दय, निष्ठुर. पुढे पाहू आपण, कनक, सोने. काही माणसांना सोनं खूप आवडतं. आपण गोष्टी पाहिलेल्या त्या इतिहासामध्ये वगैरे किंवा गोष्टीच्या पुस्तकामध्ये एका राजाला भरपूर सोनं आवडत असतं. अगदी घरातील सगळ्या वस्तू सोन्याच्या हव्यात याची गोष्ट राजा मिडास राजाची आपण गोष्ट पाहिलेली आहे इंग्रजीच्या पुस्तकामध्ये, आहे की नाही. राजाला सोनं भरपूर असतं पण आणखीन सोनं पाहिजे असतं. त्याला बाग सोन्याची झाली, फुलं सोन्याची झाले, खाद्यपदार्थ सोन्याचे झाले, त्याचा काही उपयोग झाला का? काही उपयोग झाला नाही. मुलीच्या अंगाला हात लागला तर मुलगी सुद्धा सोन्याची झाली. म्हणजे काय झालं, सगळं सोन्याचं झाल्याच्या नंतर राजाच्या लक्षात आलं की हा हव्यास चांगला नाही. काही महिलांना सुद्धा सोनं हवं असतं, काही मुलींनाही सोनं हवं असतं, है की नाही. सोन्यासाठी वेगवेगळे शब्द आहेत. कोणते? कनक, सोने, कांचन, हेम. बरोबर. म्हणून आपण सोनं हे चकचकीत आहे, हा धातू आहे, त्याच्याकडे धातू म्हणूनच पाहिलं पाहिजे. मुलीने सुद्धा मम्मी पप्पांना त्रास द्यायचा नाही, मला हे सोन्याचं कानातलं पाहिजे, नाकातलं पाहिजे, काही गरज नाही त्याची. तो एक धातू आहे, बरोबर. गरजेपुरता जेवढा असेल तेवढा आपण वापरायचा, जास्त त्याची गरज नाही. कनक हा जो शब्द आहे तो सोन्यासाठी वापरला जातो. कांचन, हेम हे त्याचे समानार्थी शब्द आहे. सुवर्ण हा सुद्धा त्यासाठीच, सोन्यासाठीचाच समानार्थी शब्द आहे. पुढचा आपण शब्द घेऊया, कमळ. कमळाचं फुल. तुम्ही जसं गुलाबाचं फुल आवडीने पाहता, है की नाही, तसं कमळाचं फुल विशेषतः कोकणामध्ये या ठिकाणी जास्त पाऊस पडतो, चिखल होतो आणि त्या पाण्यावर चिखलातून वर येतं ते कमळाचं फुल, है की नाही. खाली पाणी असतं, चिखल असतो आणि त्या चिखलाच्या आणि पाण्याच्या वर कमळाचं फुल आलेलं असतं.
त्या फुलासाठीचे समानार्थी शब्द आहेत पंकज, दुसरा समानार्थी शब्द आहे अंबुज, तिसरा समानार्थी शब्द आहे राजीव, पुष्कर, पद्म, सरोज, कुमुदिनी. पा कमळ या शब्दासाठीचे हे 1 2 3 4 5 6 7 समानार्थी शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. पुढे जाऊ आपण. कपाळ. आपल्या कपाळावर आपण गंध लावतो है की नाही. एखादी पुण्यतिथी जयंती साजरी करत असताना जयंतीच्या वेळेस आपण गुलाल लावतो, कार्यक्रमाच्या वेळेस गुलाल लावतो. काही लोक अष्टगंध लावतात वगैरे, जे धार्मिक प्रवृत्तीचे आहेत, माळकरी आहेत ते लावतो आपण. हे सर्व कपाळाला लावतो. कपाळाला म्हणजेच ललाटाला, ललाट, हाल, मस्तक है की नाही. कपाळ या शब्दासाठीचे हे समानार्थी शब्द आहेत ललाट, भाल, मस्तक. पुढचा शब्द आपण पाहूया काठ. नदीमध्ये पाणी असतं, दोन्ही बाजूने नदीला तीर असतात म्हणजेच काठ असतात. समुद्र असतो, अथांग समुद्र. आपल्यापैकी काही सहलीमध्ये समुद्र पाहिलेले असतं है की नाही. आणि मग या समुद्राच्या पाण्याच्या कडेला किनारा असतो, समुद्र किनारा म्हणतो आपण. मुलांना समुद्र किनारी फिरायला आवडतं, ठीक आहे, पाहायला जायचं, पण समुद्रामध्ये खोल पाण्यामध्ये जायचं नाही, बाजूबाजूला थांबायचं. काठ, समुद्राचा काठ असेल, नदीचा काठ असेल, त्यासाठी समानार्थी शब्द आहेत तीर आहे, किनारा आहे, तट आहे. पुढील शब्दाकडे आपण जाऊया. कान. दोन कान आहेत आपल्याला. कानाचा उपयोग कशासाठी होतो? ऐकण्यासाठी, है की नाही. कानाने आपण सर्व काही ऐकतो. आता या ठिकाणी मी बोलत आहे, तुमच्याशी संवाद साधत आहे, तुम्ही पण तुमच्या कानाने ऐकत आहात. दिवसभर वर्गामध्ये तुम्हाला शिकवतात, तुम्ही कानाच्या मार्फत ऐकताय की नाही. कान, कानासाठीचा समानार्थी शब्द आहे कर्ण, श्रवण, स्तोत. बरोबर. पुढे जाऊ आपण. पुढचा शब्द आहे कावळा. कोणत्या रंगाचा असतो कावळा? हा, सर्वांचं बरोबर, अगदी बरोबर. कावळा, काळ्या रंगाचा कावळा. त्यासाठीचे समानार्थी शब्द पाहू आपण. पहिला शब्द आहे काक, एकाक्ष, वायस. म्हणजे कावळा या शब्दासाठी किंवा कावळा या पक्षासाठी जे समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे काक, एकाक्ष, वायस इत्यादी. आता पुढचा शब्द आपण घेऊया कास्ट. कास्ट या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे लाकूड. पूर्वी या लाकडाचा वापर केला जायचा. पा कास्ट, लाकूड, तळाऊ लाकूड, वाळलेले लाकूड आणलं जायचं शेतातून आणि मग चुलीवर स्वयंपाक केला जायचा, कास्ट म्हटलं जायचं. आता फार त्याची गरज पडत नाही. पुढे पुढचा शब्द आपण पाहूयात. किल्ला. हा, सर्वांना किल्ला पाहण्याची आवड असते. आपली वर्षातून एक सहल जाते है की नाही. आणि मग सहलीत गेल्याच्या नंतर आपण किल्ला पाहतो. अनेकांनी शिवनेरी किल्ला पाहिला असेल किंवा आपल्या औरंगाबादच्या जवळ देवगिरीचा किल्ला आहे तो पण पाहिला असेल. किल्ल्यासाठी हे समानार्थी शब्द आहेत गड, तट, दुर्ग. आणि आपण किल्ल्यावर गेल्याच्या नंतर किल्ल्यावर खराब घाण होणार नाही. आपण पाहतो किल्ल्यावर जातात मुलं, मग तिथं आपल्या जवळची बाटली किंवा कॅरी बॅग वगैरे असतील, त्या जर प्रत्येकाने किल्ल्यावर टाकल्या तर तिथं खूपच कचरा तयार होईल. म्हणून किल्ल्यावर फिरायला जाताना त्या ठिकाणी प्रदूषण होणार नाही, तो परिसर खराब होणार नाही, म्हणून आपण दक्षता घेतली पाहिजे. त्या ठिकाणी आपण कागद टाकायचे नाहीत, कॅरी बॅग टाकायचे नाहीत, पाण्याची बाटली जी आहे ती टाकायची नाही. किल्ला स्वच्छ सुंदर राहिला पाहिजे की नाही. किल्ला या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे गड, तट, दुर्ग इत्यादी. किमया, जादू, चमत्कार. कुटी, झोपडी. खेडेगावामध्ये झोपडी असते. शेतकरी शेतामध्ये पाऊस लागू नये, घरापासून शेत दूर असेल तर त्या ठिकाणी झोपडी बांधतात. दिवसा जर पाऊस आला तर झोपडीमध्ये थांबतात, त्यालाच कुटी हा शब्द आहे. कृपण, कंजूस, चुकू. काही माणसं कशा असतात, खर्च नको जास्त, आपलं जपून जपून करायचं, कंजूसपणा आहे की नाही. म्हणजे कृपण या शब्दासाठीचे हे समानार्थी शब्द आहेत. क्रूस, त्यासाठीचा समानार्थी शब्द आहे हडकुळा. खडक, खडकासाठीचे समानार्थी शब्द आहेत खूप मोठा दगड असं म्हटलं जातं, त्याला पाषाण म्हटलं जातं.
खटाटोप, खटाटोप करणे, प्रयत्न करणे, मेहनत करणे, धडपड करणे. पक्षी, पक्षी आवडतात सर्वांना. हक, पक्षी, विहक, अंडज, द्विज हे समानार्थी शब्द आहेत. खडक, तलवार. आता या ठिकाणी आपण बरेचसे समानार्थी शब्द पाहिलेले आहेत. आता आपण जास्तीत जास्त हे जे शब्द आहेत त्यांचं वाचन सराव केला पाहिजे. आपल्याकडे पुस्तक असतात. मिशन आरंभाच्या निमित्ताने तुम्हाला भरपूर काही मटेरियल उपलब्ध केलेलं आहे. सरांनी पण दिलेलं आहे वर्गामध्ये मटेरियल, तुमच्या आई वडिलांनी पण दिलेलं आहे. या मटेरियलचं वाचन केलं पाहिजे. नुसते पुस्तकं घेऊन थांबायचं नाही. त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा. जास्तीत जास्त शब्द आपण वाचले पाहिजेत, म्हणजे समानार्थी शब्द आपल्या लक्षात राहतील. या ठिकाणी आता काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आणि मागे परीक्षेमध्ये पण येऊन गेलेले प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. आपण आता त्याचा पाहू. या ठिकाणी स्क्रीनवर पहा. यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत. एका मिनिटामध्ये तुम्ही याचं निरीक्षण करायचं. मी तुम्हाला वेळ देणार आहे. प्रश्न असा आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. तुम्हाला वेळ देतो. तुम्ही हे त्याचे पर्याय वाचा आणि अचूक पर्याय कोणता आहे तुम्हाला सांगायचं. पहा प्रश्नाकडे. हा ठीक आहे, सर्वांनी विचार केला असेल. गटात न बसणारा शब्द ओळखा. आता हे शब्द पहा. पहिला तुरंग, दुसरा अश्व, तिसरा वारू आणि चौथा कुंजर शब्द आहे. हा महेश तू सांग बरं. वा छान, अतिशय छान. या ठिकाणी अश्व म्हणजे घोडा, वारू म्हणजे घोडा, तुरंग म्हणजे घोडा आणि कुंजर हा वेगळा शब्द आहे. म्हणजे या ठिकाणी गटात न बसणारा शब्द कुंजर आहे. आणि 2018ला जी परीक्षा झाली, स्कॉलरशिपची परीक्षा, या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला होता. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढील पैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती? परत मी तुम्हाला वेळ देतो. तुम्ही पर्याय वाचायचे आणि हे उत्तर शोधायचे. चला, झालंय वाचन. ठीक आहे. पुढील पैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती? वात्सल्य, प्रेम, चिम्मड, रिमझिम, परवा, फिकीर, सदावर्त, अन्नछत्र. कोण सांगतं उत्तर? चुकीची जोडी. हा अंकिता तू सांग. छान, ओके. या ठिकाणी चुकीची जोडी आहे झिम्मड, रिमझिम. वात्सल्य, प्रेम समानार्थी शब्द आहेत. परवा, फिकीर समानार्थी आहे. सदावर्त, अन्नछत्र समानार्थी आहे. पण चुकीची जोडी कोणती आहे? झिम्मड आणि रिमझिम. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. ढग या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? ठीक आहे, वाचन करा पर्यायाचं आणि अचूक उत्तर शोधा. ठीक आहे. ढग या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? 4 पर्याय आहेत. जलद, मेघ, पयोधी आणि आंबोत. हा राहुल, तू सांग उत्तर. ठीक आहे, ओके. या ठिकाणी ढग या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द बरोबर आहे. राहुलने सांगितलेलं उत्तर पयोधी. बाकीचे शब्द कसे आहेत? ढग या शब्दाला समानार्थी आहेत. ढग म्हणजे जलद, ढगालाच मेघ असं म्हटलं जातं, ढगाला अंबुद म्हटलं जातं. परंतु ढग या त्या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आहे पयोधी.
पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. पुढील पैकी समान अर्थी शब्दाची अचूक जोडी असलेला पर्याय ओळखा. वाचन करा पर्यायाचं. ठीक आहे. पुढील पैकी समानार्थी शब्दाची अचूक जोडी असलेला पर्याय. याच्यातली अचूक जोडी कोणती आहे आपल्यापैकी कोण सांगेल? हा राधा तू सांग. छान. ओके. या ठिकाणी अचूक जोडी आहे थूम आणि पत्ता. 2021च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला हा प्रश्न आलेला होता. आपण सर्वांनी छान अशी उत्तरं दिलेली आहेत. आता आपण या ठिकाणी आज जो आपण समानार्थी शब्दाचा हा घटक पाहिलेला आहे, या घटकामध्ये आणखीन आपल्याला काय घेता येईल? आपण आता समानार्थी शब्दाचा सराव घेतल्याच्या नंतर मागील काही परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न घेतलेले आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात याकडे पण आपण वळणार आहोत. आता तुमच्या समोर या ठिकाणी स्क्रीनवर पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचे. एकदा हे जे शब्द आहेत या शब्दाचं थोडक्यात वाचन करा. समोर शब्द दिसत आहेत तुम्हाला, पहा एकदा. ठीक आहे, पाहिलं सर्वांनी, वाचन केलं याचं. पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचे. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आपल्याला काळा बॉलपेन किंवा निळा बॉलपेन चालेल वर्तुळ रंगवण्यासाठी. वर्तुळ रंगवत असताना त्या वर्तुळाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि पूर्ण वर्तुळ रंगवायचं आहे. बरोबर. आता आपण पाहू याच्यातलं पहिला शब्द आहे कुमुद. कुमुद या शब्दासाठी समानार्थी शब्द कोण सांगेल आपल्यापैकी? हा छान. ठीक आहे. कुमुद. कुमुद या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे फुल. युद्ध. युद्ध या शब्दासाठीचे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. पा युद्ध. पाहू आपण याचे पर्याय. समोर तुम्हाला पर्याय दिसतात, वाचन करा त्या पर्यायाचं. युद्ध, विध्वंस, सारंग, संघर्ष, शौर्य हे 4 पर्याय दिलेले आहेत. याच्यातला आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. युद्ध. करा विचार. ठीक आहे. युद्ध या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे संघर्ष. या ठिकाणी आपल्याला तिसरा जो पर्याय आहे युद्धासाठी संघर्ष, त्यासाठी आपण पाहूयात. पहा पाहू आपण. हा तिसरं जे पर्याय आहे त्याला आपण गोल करूयात. या ठिकाणी पहा यानंतर पुढचा शब्द आपण पाहूयात हुकूम. हुकूम या शब्दासाठीचे समानार्थी शब्द आपल्याला यातून निवडायचा आहे. जुलूम, आज्ञा, सल्ला, आशीर्वाद. या ठिकाणी आपण हुकूम शब्द पाहू. हुकूम शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता असेल? पहा आता. हुकूम, जुलूम, आज्ञा,
सल्ला आणि आशीर्वाद. बरोबर आहे. आज्ञा, हुकुम या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे आज्ञा. वर्तमान, वर्तमान या शब्दासाठी समानार्थी शब्द सनी, लवकर, सकाळ, हाल हवाल. हे 4 पर्याय आहेत. आता याच्यामध्ये वर्तमान म्हणजेच हाल हवाल हा 4था पर्याय. त्यासाठी गोल करता येईल आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला वर्तुळ रंगवता येईल. पुढचा शब्द आपण पाहूयात कारागृह. कारागृह त्यासाठीचे पर्याय पहा. कैदी, कुटी, तुरुंग, तुरुंग आणि मृत्यूलोक. कारागृह या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता येईल या ठिकाणी? तुरुंग. कारागृहामध्ये कोण असतात? कैदी असतात, है की नाही? ज्यांनी अपराध केलाय, गुन्हा केलाय अशांना कारागृहामध्ये टाकलं जातं, म्हणजे तुरुंगामध्ये टाकलं जातं. पर्याय क्रमांक 3. आणि हे आपल्या परीक्षेमध्ये या खुणा करायची गरज नाही, आपण वर्तुळ रंगवणार आहोत डायरेक्ट. 3 नंबरचं वर्तुळ रंगवता येईल. आपण फक्त यासाठी सरावासाठी या खुणा केलेल्या आहेत. परीक्षेमध्ये आपण अशा खुणा करणार नाहीत. आपण डायरेक्ट या ठिकाणी वर्तुळ रंगवणार आहोत. पुढच्या शब्दाकडे वळूया आपण. उत्साह, हुरूप, तरबेज, उदार आणि प्रसिद्धी. हा, तुम्ही आता पर्यायाकडे पहा आणि अचूक उत्तर शोधायचं तुम्ही. कोण सांगतं अचूक उत्तर? हा, बरोबर, ठीक आहे. या ठिकाणी उत्साह, हुरूप. पुढचा शब्द आहे पीळ. पीळ पडणे म्हणजेच काय? या ठिकाणी आता पाहू आपण काय पर्याय आहेत. चक्र, दुसरा आहे मजबूत, तिसरा पर्याय आहे नुकसान आणि चौथा आहे मुरड. मुरड हा हा, कमेंट, आपण कमेंट टाकू शकता या ठिकाणी. टाकू द्यायचे ना? हा, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. निरोप. निरोप या शब्दासाठी आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा समोर आता. निरोप, निर्देश, संदेश, निकाल, विचार. 4 पर्याय आहेत. शोधा बरं उत्तर. आता प्रयत्न करा. हा, प्रतिसाद चांगला आहे. वा, छान. अनेकांनी उत्तर दिलेले. हा, विजय, संजय. वा, छान छान, अतिशय छान. या ठिकाणी निरोप त्यासाठी आपण समानार्थी शब्द कोणता घेतोय? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 2 संदेश. पुढचा शब्द आहे विचार आणि त्यासाठीचे पर्याय आहेत विवेक, नसीब, व्रत आणि विश्वास. 4 पर्याय दिलेले आहेत. आपण उत्तर शोधायचे. हा, प्रयत्न करा. वा, छान. विचार त्यासाठीचा योग्य पर्याय आहे विवेक. विवेक, विचार. या ठिकाणी आपल्याला 1 नंबरचं वर्तुळ टाकावं लागेल. त्याच्यानंतर झरा. झरा या शब्दासाठीचे समानार्थी शब्द आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. या ठिकाणी शब्द दिलेले आहेत पाठ, नदी, निर्झर आणि ओढा. पहा, वाचा आणि विचार करून उत्तर नोंदवा या ठिकाणी.
कमेंट बॉक्स मध्ये. हा, पल्लवी, छान. वा, दत्तात्रय, अतिशय योग्य उत्तर. छान. खरा या शब्दासाठी निर्झर, निर्झर हा समानार्थी शब्द आहे. अतिशय चांगला प्रतिसाद आहे सर्वांचा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. समोर तुम्हाला आता काही प्रश्न सरावासाठी दाखवत आहे. दिलेल्या प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचे. समोर स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसत आहे. पहिला प्रश्न आहे, वसंत सविताचा छोटा भाऊ आहे. भाऊ या शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे आणि त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचंय. सर्वांनी पर्याय पाहून घ्या आणि उत्तर शोधा. चला, वा, रुपाली, छान. सोनाली, पूनम, वा वा, छान. वसंत सविताचा छोटा भाऊ आहे. भाऊ या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे सहोदर. पहा या ठिकाणी सहोदर. आपल्याला परीक्षेमध्ये ते त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ अचूक रंगवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. आम्ही दररोज व्यायाम करतो. आपल्याला शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची गरज असते. जसं आहार पोषक पूरक असावा लागतो, चांगला असावा लागतो, सकस असावा लागतो, तसंच आपल्याला व्यायामाची पण गरज असते. व्यायामासाठी आपण या ठिकाणी हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातून योग्य समानार्थी शब्द निवडायचा आहे. करा उत्तराची तयारी. हा, छान. ओके. व्यायाम, व्यायामासाठी कसरत करणे. कसरत हा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 नंबरचं वर्तुळ रंगवायचंय. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. फुला संगे भ्रमर भिरभिरती. भ्रमर या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता असेल आपण शोधायचा आहे. पर्याय वाचा. छान. भ्रमर, भ्रमर या शब्दासाठी पर्याय समानार्थी शब्द आहे मिलिंद, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. माधव दररोज आई वडिलांना नमन करतो. नमन शब्दासाठी या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. आपण या 4 पर्यायातून अचूक उत्तर शोधायचं. करा प्रयत्न. हा, छान. वा. नमन शब्दासाठी समानार्थी शब्द आहे प्रणिपात. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. समुद्र या शब्दासाठी आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. 4 पर्याय समोरचे पहा. पयोत, अर्णव, अनिल आणि पंकज. करा उत्तराची तयारी. हा, छान. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. समुद्र या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे अर्णव. अतिशय छान प्रयत्न करतायत सर्वजण.
जेवढे जास्तीत जास्त शब्द आणि जेवढे जास्तीत जास्त प्रश्न त्याची आपण तयारी केली पाहिजे. आपल्याला परीक्षेला सामोरं जायचंय, नवोदयची परीक्षा असेल, स्कॉलरशिपची परीक्षा असेल, या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी आपल्याला विद्यार्थ्यांच्या समोर आपल्याला पुस्तकांना सामोरं जायचंय, अभ्यासाला सामोरं जायचंय. म्हणून आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा. तुम्हाला अभ्यासासाठी गृहपाठ म्हणून या ठिकाणी मी काही प्रश्न देत आहे. प्रश्न दुसरा जो आहे त्याच्यामध्ये पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला या ठिकाणी रंगवायचं. या स्वरूपातले जे प्रश्न आहेत यांचा जास्तीत जास्त सराव करा आणि अगदी नियोजनबद्ध आपल्याला जी दिलेली वेळ असेल या वेळेमध्ये आपल्याला या प्रश्नांना सामोरं जायचं. म्हणून अभ्यासात सातत्य ठेवा. आज या ठिकाणी आपली ही जी तासिका होती समानार्थी शब्दाची, तुम्ही अतिशय छान उत्तर दिलेली आहेत. म्हणून जास्तीत जास्त उत्तर द्यायचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त घरी अभ्यास करा, सराव करा आणि अगदी ऑक्टोबर नोव्हेंबर पासून जेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवता येतील अगदी नवोदयच्या बाबतीत आणि स्कॉलरशिपच्या बाबतीत हा सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आणि थकून जाऊ नका, अगदी हसत खेळत या परीक्षेला सामोरं जायचे. आपला पेपर किती मार्काचा आहे, याला किती वेळ सामोरं जायचे, वेळेचं नियोजन करा आणि प्रश्नांना सामोरं जा. आजच्या तासिकेमध्ये आपण भरपूर असे समान अर्थाचे शब्द पाहिलेले आहेत आणि मागील काही वर्षामध्ये परीक्षांना जे प्रश्न आले होते या प्रश्नांचा पण सराव घेतलेला आहे आणि तुम्हाला पुढील अभ्यासासाठी पण या ठिकाणी काही प्रश्न मी देत आहे. या प्रश्नांचा आपण घरी भरपूर सराव करावा. आजच्या तासिकेला आपल्या श्रीतिलोक जैन महाविद्यालयामध्ये हा स्टुडिओ उपलब्ध करून दिलाय पाथर्डीमध्ये. अतिशय सुंदर असा स्टुडिओ आहे. या शाळेचे प्राचार्य असतील, संस्थेचे अध्यक्ष असतील, शिक्षक असतील, त्याचबरोबर पंचायत समितीचे सन्माननीय विस्तार अधिकारी रामनाथजी खराड साहेब असतील, यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली हा स्टुडिओ उपलब्ध झाला आणि या स्टुडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचण्याचा योग आला. या निमित्ताने या विद्यालयाचे त्याचबरोबर शिक्षण विभागाचे सन्मान्य शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथजी कराड साहेब या सर्वांचे मी आभार मानतो आणि तुम्हाला पुढील तासिकेसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद. हा 2 मिनिट लेफ्ट होऊ नका. या श्रीतिलोक जैन महाविद्यालयाचे प्राचार्य जे आहेत भंडारी सर आपणास थोडं मार्गदर्शन करत आहेत. मी भंडारी सरांना विनंती करतो, शुभेच्छा देत आहेत. लेफ्ट होऊ नका. श्रीतिलोक जैन महाविद्यालय पाथर्डी या ठिकाणचे प्राचार्य सन्माननीय श्री भंडारी साहेब. राहत नाही.